जय गुरुदेव. रामराम शेतकरी मित्रो. नमस्ते. नमस्ते. आज मला सगळ्या शेतकऱ्यांना सांगायला अत्यंत आनंद वाटतो की या वर्षीचा जलतारा करण्याचा सीझन सुरू झालेला आहे. कारण आता जानेवारी आहे आणि फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि पाऊस पडेपर्यंत हे 5 महिने म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांची शेतं रिकामी झालेली असतात, रिकामी होणार येतं, तर त्याची पूर्वतयारी म्हणून जलताराची हा महायज्ञ या वर्षीचा सुरू झालेला आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज महाराष्ट्रातून देशाच्या वेगवेगळ्या प्रांतामधून जलताराचं संशोधन ज्या भूमीत झालेलं आहे ते माझं स्वतःचं शेत मुक्काम पोस्ट वाटूर तालुका परतूर जिल्हा जालना या ठिकाणी 50 एकरवर 70 शोषखड्डे 2020ला झाले. आणि या 5 वर्षात या शोषखड्ड्यानं भारतात क्रांती केली. जी कोरडवाहू शेती होती या 4 वर्षामध्ये 50 एकर बागायती झाली आणि चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आज आम्ही प्राप्त करतोय. मग इथून सुरू झालेली ही मोहीम मंठा परतूर तालुक्याच्या 200 गावाला जलताराच्या माध्यमातून पाणीदार केली. बेरोजगारी संपली, तरुण मुलं शेतीकडे वळाले, प्रचंड पाणी झालं. 2 पिकावरचे शेतकरी 6 पिकावर गेले, हजारातून लाखात गेले. आणि मग पाहता पाहता जलतारा प्रक्रियाचे व्हिडिओ आपली शेती आपली प्रयोगशाळाच्या माध्यमातून आमचे मित्र दीपकजी बुनगेंच्या माध्यमातून माझे गुरुवर्य सद्गुरू परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांच्या आशीर्वादानं आर्ट ऑफ लिव्हिंग सोशल प्रोजेक्ट आणि जलतारा सेव्ह ग्राउंड वॉटर फाउंडेशन आणि माझे मित्र मनूजी आणि आमची जवळपास 400-500 जलतारा सेवकांच्या टीमनं आम्ही ठरवलं की शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांच्या बांधावर जाऊ, शेतात जाऊ, गावात जाऊ, कार्यशाळा घेऊ, प्रबोधनं करू, जलताराची माहिती शेतकऱ्यांना सांगू. शेतकरी इथं येतात, इथं पाहतात, इथून प्रेरणा घेऊन गावाकडे जातात, आमचे कार्यक्रम आयोजित करतात. आणि मग हा अभियान मागच्या 4-5 वर्षामध्ये देशातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलं. आज मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की धाराशिव जिल्ह्यातल्या वाशीचे हे सगळे आमची पाहुणे मंडळी, ॲक्च्युली हे फार प्रगतशील शेतकरी आहेत. हे सगळेजण सकाळी 5ला वाशीहून निघून 9:30 वाजता वाटूरला आले आणि आज यांनी या 50 एकरची शिवार फेरी केली. जलतारा प्रकल्प स्वतः पाहिला की शोषखड्डा कसा असतो, त्यात दगड कसे भरतात, दगड कोणत्या प्रकारचे असतात, किती लेवलवर दगड भरतात, किती जागा रिकामी ठेवल्या जातात. आणि मग इथं त्यांनी सगळं हे पाहिलं आणि पाहून प्रेरित झाले की जी 40 फुटाची विहीर आहे, काठोकाठ भरलेली आहे, जिकडं नजर मारतात तिकडं तुम्हाला हिरवं दिसतंय, ते कुतूहलानं पाहत होते. इथं लावलेली सगळे माहिती पत्रक आहेत हे पण पाहत होते. आणि मग त्यांनी ठरवलं की आता आम्हाला वाशी आणि या परिसरामध्ये जलतारा प्रकल्पाच्या माध्यमातून ही जलक्रांती करायची आहे. आणि मग त्यांना इथं आल्यावर कळालं. आणि मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो की इथं आल्यावर कळतं. असं म्हणतात ना की मंदिरात गेल्याशिवाय देव दिसत नाही, पाण्यात उडी मारल्याशिवाय खोली कळत नाही. इथं आल्यावर कळतं की ही प्रक्रिया किती साधी आहे, सोपी आहे, तांत्रिकदृष्ट्या किती योग्य आहे. आणि याचे परिणाम पण इथं आल्यावर कळतात की पाणी पातळी या खड्ड्यातून 4 महिने पावसाचं पाणी जमिनीत गेल्यामुळं पाणी पातळी वाढली. आणि मग 2 पिकावरून आम्ही 6 पिकावर गेलो, म्हणजे हजारातून लाखातलं उत्पन्न निर्माण झालं. त्याबरोबर अतिवृष्टीमध्ये या सगळ्या लोकांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. अतिवृष्टीमध्ये 8-8 महिने पाणी शेतात साचून राहतं आणि शेतं चिबडतात. तुम्ही पाहिलं असेल या 50 एकरमध्ये तुम्हाला एखादं एकर तरी चिबडलेलं दिसलं नाही ना? कारण पाण्याला जायला जमिनीत मार्ग असल्यामुळे त्याचा निचरा झाला आणि शेतं वाळली आणि ती योग्य वेळेवर आमच्या रब्बीच्या पेरण्या झाल्या. यातून 12 महिने ओलावा टिकून राहतो आणि जीवजंतू जगतात आणि त्यातून अन्नद्रव्य निर्माण करतात. पुन्हा बांधफुटीचे वाद नाही आहेत. म्हणून प्रत्येक एकरामध्ये नैसर्गिक उताराला 1 किंवा 2 शोषखड्डे करा, दगडानं भरा, आलेला सगळ्या पाण्याचा थेंब न थेंब जमिनीच्या भूगर्भात न्या आणि पाण्याची एफडी करा. जी एफडी तुम्हाला विहिरीतून आणि बोरवेलमधून पाणीदार करल आणि लखपती शेतकरी 100% बनवाल. तर मी आता अधिकचा वेळ न घेता या सगळ्या मंडळीला बोलतं करतोय की तुम्ही कशा पद्धतीनं जलताराशी परिचित झालात, तुम्हाला कशा पद्धतीनं वाटूरला यावं वाटलं आणि तुम्ही कशा पद्धतीनं ठरवलं की आता आम्हाला जलतारा करायचा आहे. तर मी पाहुण्यांना विचारतो, पाहुणे तुमचं नाव सांगा आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना आणि सगळा परिचय द्या की इथपर्यंतचा प्रवास. पांडुरंग भांडवले, मी 1975 BSc ॲग्री आहे. माझं तिथं खताचं दुकान आहे. शेती 11 एकर. आणि याचं कारण असं वाटलं की माझी त्यातली 4 एकर जमीन कधी पिकायला म्हणजे चिबड असल्यामुळं तुम्हाला सांगतो नापीक असल्यासारखीच फार उशिरा म्हणजे चिबडते. आणि मग आम्हाला प्रेरणा म्हणून तुमच्या ह्यांना फोन करून विचारल्यानंतर आम्हाला इथं यायचं आणि इथं आल्यानंतर आम्हाला प्रेरणा मिळाली की हिचं काय करायचं आहे आणि कसं नियोजन करायचं आहे. तर आम्ही फेब्रुवारीमध्ये त्यांचा एक आम्ही वाशीला कार्यक्रम घेणार, प्रत्येक गावातले 2 सभासद करून घेऊन तिथे एक अभियान करणार आणि त्यानंतर मग मार्गदर्शन करून आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं शेतीला नियोजन करणार आहेत.
तर तुम्ही पहिल्यांदा जलताराचे व्हिडिओ पाहिले का? मी पाहिलं नाही, आजच हे केलंय. मग तुम्हाला कोणी सांगितलं इथं यायचं? यायचं म्हणजे तुमचं ते युट्यूबला जे होतं का, हो, हो, हो. तिथं फोन घेतला आणि तुम्हाला मी 4 महिन्यापासून फोन करतो. बरोबर आहे, बरोबर आहे. यायचं बरोबर तर आहे. 2 वेळेस असं झालं की तुमचं आम्हाला अपॉइंटमेंट मिळालं नाही, हो हो हो. वेळ नव्हता, आम्ही दौऱ्यावर आहे. हा हा. आणि मग मागच्या आठवड्यामध्ये तुम्हाला फोन करून विचारलं, तुम्ही 5 नंतर फोन करा आणि या. हो हो हो. मग मी 6 तारखेला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला शुक्रवारपर्यंत आहे. शुक्रवारनंतर मी अजून 7-8 दिवस बाहेर आहे, तर शुक्रवारी 1-2 वाजेपर्यंत या. त्याप्रमाणे नियोजन करून इथे शुक्रवारी बरं, काय वाटलं तुम्हाला इथलं सगळी परिस्थिती पाहून? ही प्रक्रिया नाही, नाही, शेतकऱ्यांसाठी यशस्वी शेतकऱ्याचं आहे तर का नाही? कायापालट होईल, पण जमिनीचं बी इतकं चांगलं व्हायला लागलं की तुम्हाला सांगतो, न पिकणारी जमीन पिकायला लागलेत. हे प्रत्यक्ष बघतोय आम्ही. त्याने हे जे चालना आम्हाला किंवा प्रेरणा मिळून आम्ही तिथे करायला लागलो. नक्की नक्की हो. नक्की नक्की. तुम्हाला काय वाटलं सांगा? एक मिनिट. आम्ही आतापर्यंत तुमचे फक्त युट्यूबचे कार्यक्रम पाहत होतो. हा हा. तुमचं नाव सांगा एकदा. मी सुखदेव माने, वाशी. आतापर्यंत आम्ही यूट्यूबच्यावर वायाळ सरांचे कार्यक्रम पाहत होतो, परंतु आज या ठिकाणी आल्यानंतर खरंच समाधान वाटलं. जमिनीची पाण्याची पातळी वाढलेली विहिरीची, आणि शेतीचं सर्व पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने झालेला आहे. आल्यानंतर आम्हाला समाधान झालं. सांगा साहेब, तुम्ही तुमचं नाव सांगा. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही काय प्रेरणा घेऊन चालला? भाऊसाहेब बाबासाहेब जगताप, राहणार वाशी. माझी PSI रिटायर पोलीस निवृत्त PSI आहे. मी इथे यूट्यूबवर यांचे हे बघितले होते, व्हिडिओ बघितले होते. त्या ह्याच्यावर आमचे दाजी मेहुणे कृषी विभागाचे असल्याने त्यांनी म्हणले की आपल्याला वाटूरला जाऊन पाहून यायचं आहे, शेतीचं काय कसं आहे. ते इथं आल्यावर पाहिलं की भरपूर प्रमाणात जी पाणी साचते त्याचा निचरा कसा करायचा ही इथं आल्यावर कळतं. आपल्याला आपण बघितलं तिथं की बाबा निचरा होतं नाही, मग पाणीच वाहतंय, कसं होतंय वाहतंय, पण सहजासहजी निचरा करण्यासारखं परिस्थिती आज दिसली. आणि आज कळालं की बाबा आपण काय करू शकतो. एवढ्या 2x2च्या अगर 4x4च्या खड्ड्याने काय होऊ शकत नाही, तर ही दाखवलं इथं 25 एकरमध्ये काय करता येते, काय नाही करता येतं. त्यामुळं पाणी पातळी वाढलेली आहे आणि उत्पन्न वाढतंय आणि शेताचा निचरा पण जमिनीचा निचरा चांगल्या पद्धतीने होते. हे दिसलं इथं समक्ष पाहिल्यामुळं. त्यामुळं आम्हाला व्यवस्थितशीर वाटलं आणि त्याबद्दल आम्ही त्यांचा कार्यक्रम घेणारच आहेत आणि त्यांच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे अभिनंदन मी करतो. आभार आहे मात्र आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल. असं काय नाही, हे आमचं कर्तव्य आहे. इथं आलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांचं समाधान करणं आणि त्या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन जलतारा करून त्याला पाणीदार करणं, हाच आमच्या जीवनाचा उद्देश आहे. म्हणून शेतकरी मित्र, व्हिडिओ कसा वाटला निश्चित आपली मतं कळवा. आणि प्रत्येक जणाने आता वेळ आलेली आहे, कुणावरही अवलंबून न राहता. कारण मी काय सांगतोय की जलतारा हे आंदोलन का बनलं? कारण हे अत्यंत साधी प्रक्रिया आहे, सरळ आहे. तुम्ही इथं आल्यावर तुम्हाला एका सेकंदात समजतं. तांत्रिक आहे आणि याला खूप कमी पैसे लागतात. म्हणून कुठल्या योजनेची वाट पाहत बसणं, कोणी मदत करेल का? मदतीला आम्ही येत ना, आम्हाला बोलवा, आम्ही तुमच्या शेतावर येऊन तुम्हाला उतारा काढून देतो. तुम्हाला खड्डा कसा करतात करून दाखवतो, दगड कसे टाकतात हे करून दाखवतो. परत मी या सगळ्या मंडळीला सांगितलं, यांनी एक प्रश्न विचारला होता, सर पाण्याबरोबर माती जाते आणि मग पुढच्या वर्षी कसं? मग याची पुनरुज्जीवन प्रक्रिया पण मी तुम्हाला सांगितली की दर उन्हाळ्यात जशी आपण शेतीची नांगरणी करतो, माती खालीवर करतो जास्त पिकावी म्हणून, तसं या खड्ड्यातले मातीनं भरलेले दगड JCBनं किंवा हातानं बाहेर काढून टाका मे महिन्यात आणि मग ते वाळू द्या. कडक उन्हामध्ये त्याची माती गळून पडते, दगड स्वच्छ होतात. एक माणूस खाली उतरा, कोरं टोपलं घेऊन साफसफाई करून घ्या. खाली साचलेली माती, चिखल सगळं बाहेर काढा, तो खड्डा वाळू द्या. 8-10 दिवस वाळल्याच्या नंतर ते वाळलेले दगड परत टाकून द्या, झाली सर्व्हिसिंग. परत 4 महिने याला प्रत्येक थेंब न थेंब त्याच्यामध्ये सहजतेनं जाणार. इतकं सोपं हे टेक्निक आपण डेव्हलप केलेलं आहे आणि मी सौभाग्यशाली समजतो. गुरुदेवाच्या आशीर्वादानं मला ही कल्पना सुचली आणि मी प्रत्यक्षात उतरवली. आता आमच्या जीवनाचं एकच ध्येय की तमाम भारतातला शेतकरी हा पाणीदार बनला पाहिजेत आणि पाणीदार जर शेती बनली तर त्याचं आर्थिक उत्पन्न निश्चित वाढेल आणि बेरोजगारी संपल आणि परत शेतीला चांगले दिवस येतील. म्हणून मी नेहमी सांगतो की शेतीला लागणाऱ्या असंख्य साधनांपैकी पाणी हे महत्त्वाचं साधन आहे. आणि हे पाणी धरणातून पाईपलाईन करणं हे सगळ्यांना शक्य नाही. धरणं प्रत्येक गावात होतील असंही सांगू शकत नाहीत. प्रत्येक गावाला नद्या आहेत, बंधारे होतील हे पण शक्य नाही आहे. म्हणून 4 महिने मात्र पाऊस प्रत्येक गावात पडतो
आपण ठरवू की जलताराच्या शोषखड्ड्याच्या माध्यमातून आलेल्या पावसाच्या प्रत्येक थेंबाला आम्ही जमिनीमध्ये नेऊ आणि जमिनीतली पाणी पातळी वाढवून त्या पाण्याचं एफडी करू, जे आम्हाला पाणीदार करण आणि समृद्ध करेल. खूप खूप धन्यवाद. राम राम. जय गुरुदेव.